विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माय इजी इंग्लिश यूट्यूब चॅनलमध्ये मी मोगल सर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. मराठी भाषेमध्ये आर्टिकल नाहीत, परंतु इंग्रजी भाषेमध्ये आर्टिकल्स आहेत. आर्टिकल्स याला मराठीमध्ये उपपदे असं म्हटलं जातं. पदाचा एक उपप्रकार आहे, उपभाग आहे. तो इंग्रजी भाषेमध्ये बोलण्यामध्ये लयबद्धता येण्यासाठी किंवा ज्या नामापूर्वी उपपद वापरले गेले किंवा वापरायचे आहे त्याबद्दल व्यवस्थित कल्पना समोरच्या व्यक्तीला समजवून देण्यासाठी उपपदांचा वापर होत असतो. त्याबाबतचा आपण आज टॉपिक पाहणार आहोत. त्याचं नाव आहे आर्टिकल्स. आर्टिकल्स मराठीमध्ये याला उपपदे असं म्हणतात. महत्त्वाचा टॉपिक आहे, फक्त लक्ष द्या. सर्व काही तुम्हाला समजून जाईल. अतिशय सोपा टॉपिक आहे, समजण्यासारखाच आहे, सोपा आहे. तर आर्टिकल्सचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे तो इंडिपेंडेंट आर्टिकल्स आणि दुसरा आहे तो डेफिनेट आर्टिकल. इंडिपेंडेंट आर्टिकल मध्ये दोन आर्टिकल्स असतात, अ आणि एन, आणि डेफिनेट मध्ये एकच आहे, तो म्हणजे द. हा बेसिक भाग आपल्याला समजला असेल. आता यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला अभ्यासायची आहे, ती म्हणजे सगळ्यात सुरुवातीला डेफिनेट आर्टिकल म्हणजे काय असते आणि त्याचा वापर कसा होतो किंवा त्याची काय नियमावली आहे ते आपण अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम त्यासाठी आपल्याला डेफिनेट आर्टिकल आणि इनडेफिनेट आर्टिकल ह्याचा अभ्यास करत असताना सुरुवातीला आपल्याला सामान्य नाम म्हणजे काय हे याचा अभ्यास करता येणं गरजेचं आहे. तर सामान्य नाम नामाचाच एक प्रकार आहे. व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या गुणधर्मांवरून जे सामान्य नाम ठेवले जाते व वापरले जाते त्याला सामान्य नाम म्हणतात. समजतंय का? पहा, उदाहरणार्थ बॉय, एक्झाम्पल सांगतो मी या ठिकाणी. एक्झाम्पल बॉय, गर्ल, स्टुडंट, स्कूल, रिव्हर, माउंटेन, बुक यासारखे अनेक जे शब्द आहेत त्यांना सामान्य नाम असं म्हटलं जातं. आता इकडे लक्ष द्या. बॉय म्हणजे मुलगा, हे काही कोणाचं ठेवलेलं नाव नसतं, परंतु त्याच्या एकूणात गुणधर्मानुसार त्याला बॉय असं म्हटलं जातं. गर्ल हे काही कोणाचं ठेवलेलं नाव नाही, परंतु ते नावच आहे आणि ते गुणधर्मानुसार वापरले गेलंय. स्टुडंट हे काही कोणाचं ठेवलेलं नाव नाही, परंतु त्याच्या गुणधर्मानुसार आहे. स्कूल हे काही कुठल्या स्कूलचं नाव नसतं. तसंच रिव्हर आहे, माउंटेन आहे, बुक आहे. ही जी सर्व नामं आहेत ती नामं त्या नामाच्या गुणधर्मानुसार ठेवले गेलेले आहेत. बॉय आहे तर बॉयचं सेपरेट नाव त्याचं वैयक्तिक काहीतरी असणार आहे. गर्ल असेल तर गर्लचं सेपरेट नाव असेल. स्टुडंट असेल तर प्रत्येक स्टुडंटला नाव असतं. स्कूल असेल तर स्कूलचं वेगळं नाव असतं. रिव्हर, माउंटेन ह्या सर्वांची वेगळी नावं असतात. आपण टीचर म्हणतो, टीचर हा नामच आहे शब्द, परंतु तो एका गुणधर्माला अनुसरून निर्माण केलेलं नाम आहे. तर त्याला सर्वसामान्य नाम असं म्हटलं जातं. आणि इनडेफिनेट आर्टिकल जे आहेत
कोणते? अ आणि ॲन या दोन्ही आर्टिकलच्या बाबतीत आता आपण थोडी चर्चा करतोय की हे दोन्ही आर्टिकल वापरत असताना नेहमी सामान्य नामाच्या आधी वापरले जातात. अ आणि ॲन हे इनडेफिनिट आर्टिकल नेहमी सामान्य नामापूर्वी वापरले जातात. लक्षात ठेवणे. सामान्य नामापूर्वी इनडिपेंडेंट आर्टिकल अ आणि ॲन वापरले जातात, हे लक्षात ठेवा. याच्यासाठी आपण 1-2 उदाहरणं घेऊया. दिस इज अ बर्ड, अ बर्ड. दॅट इज अ डॉग, आणि इट इज अ रॉक. आता या ठिकाणी पुन्हा लक्षात घ्या, बर्ड हे सामान्य नाम आहे, पक्षी हे सामान्य नाम आहे, आणि त्या पक्षाचं पुन्हा विशेष नाम असणार आहे. डॉग म्हणजे सामान्य नाम आहे, रॉक म्हणजे पण सामान्य नाम आहे. आता इथं सामान्य नामापूर्वी अ वापरलं गेलं, सामान्य नामापूर्वी अ वापरलं गेलं, आणि ह्या सामान्य नामापूर्वी अ वापरलं गेलं. अशा पद्धतीनं सामान्य नामापूर्वी आर्टिकल वापरतात. हा इथं एक महत्त्वाचा नियम समजून घ्या. आता दुसरा नियम असा आहे, ज्या वस्तू आपण मोजू शकतो, ज्या वस्तू आपण मोजू शकतो त्यांना काउंटेबल थिंग्स म्हणतात. बरोबर. ज्या वस्तू आपण मोजू शकतो त्यांना काउंटेबल थिंग्स असं म्हणतात. बरोबर आहे. उदाहरणार्थ बुक, चॉक, ट्री. तसंच मग बुक्स, चॉक्स आणि ट्रीज. अशा पद्धतीने हे सर्व एकवचनी आणि हे सर्व अनेकवचनी मोजता येणारे हे सर्व वस्तूंची नावं आहेत. आता सामान्य नामाबद्दल आपण पाहिलं, काउंटेबल थिंग्स त्याच्याबद्दल आपण पाहिलं. आता इंग्रजी भाषेमध्ये 26 मुळाक्षरं आहेत. ए पासून ते झेड पर्यंत एकूण 26 मुळाक्षरे आहेत. ते 26 मुळाक्षरे 2 भागात विभागणी करायची आपल्याला. पहिला आहे तो स्वर आणि दुसरा आहे तो व्यंजन. बरोबर. इंग्रजी भाषेमध्ये जे 26 मुळाक्षर आहेत त्या 26 मुळाक्षरामध्ये 5 मुळाक्षरं जे आहेत ते स्वरामध्ये येतात आणि इतर सर्व व्यंजने आहेत. मग ते 5 स्वर कोणते आहेत तर ए, ई, आय, ओ आणि यू हे 5 स्वर आहेत. मगाशी आपण पाहिलंय की सामान्य नाम काय असतंय. बरोबर. आता सामान्य नामाची सुरुवात, इकडं लक्ष द्या, सामान्य नामाची सुरुवात या ठिकाणी बी ने झाली, या ठिकाणी सी ने झाली, इथं टी ने झालेली आहे. बरोबर. अशा पद्धतीनं सामान्य नामाची सुरुवात जर स्वराने झाली असेल, स्वराने सामान्य नामाची सुरुवात झाली असेल तर त्या सामान्य नामाच्या पूर्वी ॲन हे आर्टिकल वापरतात. आणि जर ह्या सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाने झालेली असेल तर त्या सामान्य नामाच्या आधी द हे आर्टिकल वापरतात. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे, सामान्य नाम हे मोजता येणारं पाहिजे, म्हणजे काउंटेबल पाहिजे. आणि तुम्ही इथं इनडेफिनिट आर्टिकल बद्दल पाहताय, म्हणजे त्या सामान्य नामाची ओळख झालेली नसावी. ओळख झालेली नसावी. आपण कसं म्हणतो, कुणीतरी एक विद्यार्थी येथे आला होता किंवा एक विद्यार्थी येथे आला होता असं आपण म्हणतो. एक विद्यार्थी याचा अर्थ तो ओळखीचाच नाही. म्हणून जे ओळखीचं नाही त्याच्यासाठी अ आणि ॲन वापरलं जातंय. ओळखीच्याला ॲन आणि अ वापरलं जात नाही, हे लक्षात घ्या.
अ आणि एन ज्या वेळेस वापरलं जातं त्यावेळेस ते अनोळखी सामान्य नामं आहेत, ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आता अ उपपद वापरण्यासाठी काही अपवाद आहेत, अपवाद एक्सेप्शन आहेत. अ उपपद वापरण्याचे एक्सेप्शन. अपवाद यामध्ये एखाद्या स्वराने सुरू होणाऱ्या परंतु त्या स्वराचा व्यंजनासारखा उच्चार होणाऱ्या सामान्य नामापूर्वी अ वापरतात. म्हणजे कसं, युनिव्हर्सिटी हा शब्द आहे. युनिव्हर्सिटी पहा, युनिव्हर्सिटी हा शब्द आहे. त्यानंतर युनिफॉर्म हा शब्द आहे. त्यानंतर युनियन हा शब्द आहे, बरोबर. त्यानंतर युनिट हा शब्द आहे. त्यानंतर वन हा शब्द आहे. हे जे शब्द आहेत यांच्या सुरुवातीची अक्षरं थोडीशी बघा. यू आहे म्हणजे स्वर आहे, यू आहे म्हणजे स्वर आहे. आता आपण ओ आहे म्हणजे पण तो स्वर आहे. ए ई आय ओ यू हे 5 आपण स्वर पाहिलेले होते. परंतु इथं आता अडचण अशी होते, जरी स्वर असले तरी त्यांचा स्वरासारखा उच्चार होत नाही. यू या ठिकाणी युनिव्हर्सिटी आणि हे य आहे, अ नाही, त्याचा उच्चार अ नाही. मराठी मुळाक्षरांच्या लाईनमध्ये पहिले जे अ आ ई हे जे आहेत मुळाक्षर ते सर्व स्वर आहेत. मराठी भाषेमध्ये मुळाक्षरांच्या मध्ये स्वर हे सेपरेट वेगळीकडे काढलेले आहेत. इंग्रजी भाषेमध्ये ते अधूनमधून तसेच ठेवलेले आहेत. तर असा उच्चार होणारे जे शब्दांची पहिली अक्षर आहेत त्यांना आपण फक्त एन वापरू शकतो. आता इथं दिसायला या ठिकाणी स्वर आहे परंतु उच्चार ह्याचा व्यंजनासारखा होतो, म्हणून अ युनिव्हर्सिटी असं म्हटलं जातं, अ युनिफॉर्म असं म्हटलं जातं. जर ते अनोळखी असेल तर अ युनियन असं म्हटलं जातं, अ युनिट असं म्हटलं जातं, अ वन रुपी नोट असं म्हटलं जातं. समजतंय का? पहा, तर इथं जरी हे स्वर दिसत असले तरी ह्यांचा उच्चार हा व्यंजनासारखा आहे. वनचा वन असा उच्चार आहे, म्हणून व हे व्यंजन आहे, म्हणून या ठिकाणी अ वापरावं लागतं. स्वर असेल तर एन वापरतात, परंतु त्याचा उच्चार स्वरासारखा होणं गरजेचं आहे. त्यानंतर काय आहे, क्रमाने येणाऱ्या निरनिराळ्या वाक्यांमध्ये नियमानुसार अ हे उपपद वापरलेल्या सामान्य नामाचा पुन्हा पुन्हा वापर करावा लागत असेल तर नामाच्या पहिल्या वापरापूर्वी व नंतरच्या वापरापूर्वी अ आणि द असं वापरलं जातं. म्हणजे एक वेळ ओळख नसते म्हणून अ वापरतात आणि त्यानंतर ते पुन्हा पुन्हा येत आहे म्हणून दुसऱ्यांदा त्याच्या ठिकाणी द हे उपपद वापरावं लागतं. जसं की एक्झाम्पल पहा, अपवाद आहे हा, दिस इज अ बुक, दिस इज अ बुक, फुल स्टॉप. या ठिकाणी अ हे काय आहे, आर्टिकल आहे, आणि बुक हे काय आहे, सामान्य नाम आहे, आणि बुक हे काय आहे, सामान्य नाम आहे, बरोबर. आता हेच जर एक पॅरेग्राफ असेल आणि पॅरेग्राफमध्ये जर अशी वाक्य कंटिन्यू येत असेल, पुढचं वाक्य जर असं असेल, द बुक इज रिटन बाय टॅगोर, द बुक इज रिटन बाय टागोर, ठीक आहे. आता हे पुस्तक आहे सुरुवातीला अनोळखी आहे, परंतु दुसऱ्यांदा तेच नाम सामान्य नाम येत आहे तर त्याची ओळख पटते, म्हणून जेव्हा ओळख पटते त्यावेळेस द वापरलं जातं. हे पुस्तक टागोरांचं आहे म्हणजे ते निश्चित झालं, पुस्तक हे निश्चित झालं. जेव्हा निश्चित होईल, जेव्हा सामान्य नाम निश्चित होईल त्यावेळेस द वापरलं जातं, दचा हा नियम आहे. आणि ज्यावेळेस अनिश्चित असतं, दिस इज अ बुक हे एक पुस्तक आहे, ते पुस्तक टागोर यांनी लिहिलेलं आहे असं असेल तर ते निश्चित झालं, फक्त एक पुस्तक आहे असं म्हणायला अनिश्चित असतं, याचा अर्थ एक असा होतो. त्याच्यानंतर एखाद्या सामान्य नामापूर्वी विशेषण असून
त्या विशेषणाची सुरुवात व्यंजनाने झालेली असल्यास त्यापूर्वी अ वापरतात. म्हणजे समजा आता या ठिकाणी असं असेल, सामान्य नाम व त्यापूर्वी विशेषण असेल तर विशेषणाच्या सुरुवातीस व्यंजन किंवा स्वर आले तर त्याप्रमाणे अ किंवा एन वापरतात. या ठिकाणी सामान्य नामाचा विचार न करता सामान्य नामापूर्वी आलेल्या विशेषणाचा विचार करायचा आहे आणि त्या विशेषणाकडे पाहून त्याची सुरुवात पाहून अ किंवा एन किंवा दोन्हीपैकी काय वापरायचं आहे हे आपण निश्चित करत असतो. ठीक आहे. आता ह्यासाठी उदाहरण पहा. I saw a small child weeping for toys. Example, I saw a small child weeping for toys. आता या ठिकाणी चाइल्ड हे सामान्य नाम आहे, बरोबर. चाइल्डच्या आधी इथं आर्टिकल असणं आवश्यक होतं, अ असणं आवश्यक होतं. परंतु चाइल्डसाठी म्हणजे सामान्य नामासाठी हे विशेषण आलेलं आहे, ॲडजेक्टिव्ह आलेला आहे, बरोबर. चाइल्ड बद्दल जास्त माहिती सांगणारा हा शब्द आहे, विशेषण आहे. तर विशेषणाच्या आधी इथं आर्टिकल वापरलं जातं अ. स ने सुरुवात झाली म्हणून अ हा आर्टिकल इथं वापरलेला आहे. सामान्य नाम इथं काही जरी असलं तरी त्या विशेषणाची जी सुरुवात आहे त्याप्रमाणेच आर्टिकल वापरलं जातं. सामान्य नामाच्या पूर्वी जर आर्टिकल आलेला असेल तर त्या सामान्य नामापूर्वी जर विशेषण आलेलं असेल तर त्या विशेषणाची सुरुवात स्वराने आहे का व्यंजनाने आहे पाहूनच आर्टिकल वापरलं जातं. सामान्य नामाची सुरुवात स्वर आहे का व्यंजना या ठिकाणी पाहणं योग्य होत नाही. फक्त त्याच्या आधी आलेल्या विशेषणाची सुरुवात व्यंजनाने आहे का स्वराने आहे हे पाहून त्याच्या ठिकाणी आर्टिकल वापरावं लागतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी इनडेफिनिट आर्टिकल जे 2 आपण पाहिले होते सुरुवातीला, तर त्याच्यामधला हे जे आपण इनडेफिनिट आर्टिकल 2 पाहिलेले होते त्याच्या सुरुवातीला जो अ होता तर त्याचा विषय या ठिकाणी संपला. सामान्य नाम असावं, काउंटेबल असावं, मोजता येणारं असावं, त्याच्यानंतर त्याची निश्चित ओळख झालेली नसावी आणि त्याची सुरुवात व्यंजनाने झालेली असली पाहिजे. तर त्या सामान्य नामाच्या आधी अ वापरतात. सामान्य नाम कसं ओळखायचं हे आपण चर्चा केलेली आहे की व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या गुणधर्मानुसार एखादं नाव दिलेलं असतं, तशा नावांना सामान्य नाम असं म्हणतात. आणि इनडेफिनिट आर्टिकल्स हे नेहमी सामान्य नामापूर्वीच वापरले जातात. हे बंधनकारक आहे, हे नेहमी लक्षात घ्या. ज्यावेळेस सामान्य नामाच्या आधी विशेषण वापरलेलं असतं त्यावेळेला ते विशेषणाची सुरुवात व्यंजनाने आहे का स्वराने हे पाहूनच अ वापरायचं आहे का एन वापरायचं आहे हे ठरवायचं आहे. तर हा भाग महत्त्वाचा आहे. आता आपण एन बाबतचे नियम पाहणार आहोत. एन कसं वापरायचं आहे. एन ठीक आहे. आता तेच आहे असारखेची नियमावली, सर्व काही नियमावली असारखीच आहे. म्हणजे सामान्य नामाच्या आधी एन वापरतात, सामान्य नाम काउंटेबल पाहिजे, त्याची सुरुवात स्वराने झालेली पाहिजे. हा नियम या ठिकाणी महत्त्वाचा आहे. कोणता? सामान्य नामाची
सुरुवात स्वराने झालेली पाहिजे. स्वराने म्हणजे कशाने? ए, ई, आय, ओ आणि यू यापैकी एकाने झालेले पाहिजे. असं असेल तर त्या सामान्य नामापूर्वी एन हे आर्टिकल वापरतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर मग ते काउंटेबल असावे, त्याची निश्चित माहिती झालेली नसावी. हे सगळे नियम असारखेच आहेत, कारण अ आणि एन हे एकाच कॅटेगरीमधले 2 आर्टिकल्स आहेत. स्वर कोणते कोणते आहेत? मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं अ, ई, आय, ओ, यू हे स्वर आहेत. परंतु याचा उच्चार, यूचा उच्चार जर य असा होत असेल तर त्याला स्वर म्हटलं जात नाही. स्वर म्हणजे मराठी भाषेमधले जे अ, आ, ई, उ, ओ, औ, आहा हे जे सर्व स्वर आहेत, असा उच्चार जर सामान्य नामाच्या पहिल्यांदा होत असेल तर मात्र त्याच्या आधी एन हे आर्टिकल वापरतात. एक्झाम्पल, इट इज एन इंक पॉट. It is an ink pot. That is an ant. तीसरा, this is an orange. आता इंक पॉट, ant, ऑरेंज हे सर्वसामान्य नाम आहेत. त्याच्या आधी इंक ई असा उच्चार आहे, अँट ए असा उच्चार आहे, ऑरेंज ऑ असा उच्चार आहे, म्हणून एन वापरलं गेलेलं आहे, लक्षात घ्या. अन्यथा दिसायला या ठिकाणी स्वर आहे परंतु उच्चार व्यंजनासारखा होत असेल तर अ वापरावं लागलं असतं आणि त्यांची ओळख निश्चित नसते म्हणून एन वापरतात. ओळख निश्चित कधी होणार आहे? तर पुढच्या वाक्यामध्ये जर पुन्हा अँट हा शब्द वापरला गेला तर ते निश्चित होत आहे. पुढच्या वाक्यामध्ये पुन्हा ऑरेंज हा शब्द वापरला गेला तर ते निश्चित होत आहे. एका वाक्यात ते निश्चित होत नाही म्हणून एन वापरलं जातं. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. आता दिसायला काही शब्द व्यंजन आहेत परंतु त्यांचा उच्चार स्वरासारखा होतोय, अशा वेळेस एन वापरावं लागतं. उदाहरणार्थ एन, एम, ए, एन, एम, पी, एन, एस, पी, एन, एम, एल, ए, एम, एल, ए. ठीक आहे. या ठिकाणी पहा एन, एम, ए. एम, ए म्हणजे एम आणि ए. हा जो ए आहे तो स्वर आहे. इथं एम लिहिलंय परंतु त्याचा उच्चार स्वरासारखा आहे. एम, पी, एम म्हणजे ए हा स्वर आहे. एस, पी, एस म्हणजे ए हा स्वर आहे. एम, एल, ए पुन्हा एम म्हणजे ए हा स्वर आहे. स्वर आहे म्हणून एन हे उपपद वापरलेलं आहे. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, लक्षात ठेवण्यासारखी आहे. तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी नमूद करतो. एक्झाम्पल, I saw an old man. I saw an old man lying in the mud. Lying in the mud. Full stop. The old man was none but the grandfather of my friend. ही 2 वाक्य आहेत. या पहिल्या वाक्यामध्ये आय सॉ एन ओल्ड मॅन लाईंग इन द मड. आय हा कर्ता आहे, सॉ हे क्रियापद आहे
ॲन ओल्ड मॅन. मॅन हे सामान्य नाम आहे, ओल्ड हा विशेषण आहे आणि ॲन हे आर्टिकल आहे. ॲन काय आलंय तर ते अनिश्चित आहे. कोणता वयस्कर माणूस आहे हे तर निश्चित होत नाही. चिखलामध्ये पडलेला एक वयस्कर माणूस मी पाहिला, म्हणजे म्हातारा माणूस मी पाहिला, पण इथं एक माणूस पाहिला, त्याची ओळख निश्चित नाही, म्हणून ॲन वापरलाय. दुसऱ्या वाक्यात तोच ओल्ड मॅन आहे. ओल्ड विशेषण आहे, मॅन हा नाम आहे, सामान्य नाम आहे. मग इथं तोच ओल्ड मॅन डबल आलाय, म्हणजे त्याची ओळख निश्चित आहे. ओळख निश्चित आहे म्हणून द हे उपपद वापरलं. वॉज नन बट द ग्रँडफादर ऑफ माय फ्रेंड, म्हणजे तो चिखलामध्ये पडलेला व्यक्ती तो दुसरा तिसरा कोणी नसून माझ्या मित्राचा आजोबा होता, असं या ठिकाणी म्हणायचं आहे. तर इथं ॲन एक वेळ आणि द एक वेळ. पहिल्यांदा वापर असेल तर ते अनिश्चित आहे म्हणून ॲन म्हणतात, आणि त्याचा वापर जर पुन्हा पुन्हा पॅरेग्राफमध्ये, पुढच्या पॅसेजमध्ये, पुढच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये किती पण वेळेस ओल्ड मॅन जरी आला तर त्याच्या आधी दच वापरावं लागेल. फक्त सुरुवातीला पहिल्या वापराच्या आधी तेवढं ॲन वापरावं लागतं. ही महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. आता अनिश्चित उपपद जी अ आणि ॲन होती त्याबद्दल आपण माहिती पाहिली. आता द डेफिनिट आर्टिकल द डेफिनिट आर्टिकल द याबाबत आपल्याला आता माहिती पाहिजे. आता द उपपद वापरण्यासाठी सामान्य नाम एकवचनी किंवा अनेक वचनी चालते. कसं आहे पहा, सामान्य नाम एकवचनी किंवा अनेक वचनी चालते. ह्याला काही एकच वचन असावं असं काही नाही. ते सामान्य नाम काउंटेबल किंवा अनकाउंटेबल चालते. असं काही नाही की ते मोजताच यावं आणि मोजता येऊच नये, कसंही असेल तर चालतंय. महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याची निश्चित माहिती झालेली असावी. निश्चित माहिती झालेली असावी. निश्चित असेल तरच, कारण द चा अर्थच असा आहे की ते निश्चित आहे, म्हणून द चा अर्थच आहे की ते निश्चित असलेल्या गोष्टी दर्शवण्यासाठी फक्त द वापरलं जात आहे. आता काही विशिष्ट नियम आहेत, ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. जगातील एकमेव वस्तू उदाहरणार्थ द गेटवे ऑफ इंडिया, द ताजमहल, द रेड फोर्ट, अशा ज्या एकमेव बाबी आहेत त्यांच्या आधी द हे आर्टिकल वापरतात. त्याच्यानंतर सूर्यमंडलातील सर्व ग्रह तारे यांच्या नावाआधी द वापरतात. सूर्यमंडलातील सर्व ग्रह तारे काही असेल तर त्याच्या आधी द वापरतात, जसं की द सन, द मून, द अर्थ, याप्रमाणे अनेक. ठीक आहे. आता
समुद्रांच्या नावापूर्वी समुद्रांच्या नावापूर्वी द वापरतात. समुद्राची नावं कोणती आहेत पहा. द अरेबियन सी, द अरेबियन सी, द इंडियन ओशन, द इंडियन ओशन, मग द अटलांटिक ओशन असेल, द पॅसिफिक ओशन असेल, हे सर्व. त्यानंतर पर्वतांच्या नावापूर्वी द वापरतात. एक्झाम्पल आहे द हिमालय, द हिमालय, द सह्याद्री, यासारखे सर्व पर्वत यांच्या नावांच्या आधी द वापरलं जातं. नद्यांच्या नावापूर्वी द वापरतात. नद्यांच्या नावापूर्वी द वापरतात. ठीक आहे. उदाहरणार्थ द गंगा, द यमुना, द सतलज, यासारखे अनेक. त्यानंतर देशांच्या नावापूर्वी द वापरतात. देशांच्या नावापूर्वी द वापरतात. जसं की द ईस्ट, द वेस्ट, यासारख्या 10 दिशा त्यांच्या नावाआधी द वापरतात. त्यानंतर धार्मिक ग्रंथांच्या नावाआधी धार्मिक ग्रंथांच्या नावापूर्वी द वापरतात. यामध्ये मग द रामायण, द कुराण, द बायबल, यासारखे अनेक. त्याच्यानंतर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाच्या तिसऱ्या रूपापूर्वी द वापरतात. ठीक आहे. यामध्ये कसं गणेश इज द बेस्ट बॉय ऑफ ऑल. एक्झाम्पल गणेश इज द बेस्ट बॉय ऑफ ऑल. या ठिकाणी बेस्ट हे विशेषणाचं तिसरं रूप आहे. गुड, बेटर आणि बेस्ट. आणि तिसऱ्या रूपापूर्वी द हे उपपद नेहमी वापरतात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर क्रमवाचक संख्या विशेषणापूर्वी द वापरतात. क्रमवाचक संख्या विशेषणापूर्वी
द वापरतात. उदाहरणार्थ द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड, द फोर्थ, द फिफ्थ, द सिक्स्थ, द सेवन्थ, द एट्थ, द 10th अशा पद्धतीनं. त्यानंतर विशेषणापूर्वी द उपपद वापरत नाहीत, परंतु जेव्हा विशेषणापूर्वी द उपपद वापरून त्यानंतर सामान्य नामाचा वापर केलेला नसतो तेव्हा ते विशेषण त्या वर्गातील सर्वांचा उल्लेख करीत असते. पहा, विशेषण जर एका गटाचा उल्लेख करत असेल तर द वापरतात. उदाहरणार्थ द व्हाईट म्हणजे सर्व गोरे लोक. पहा, द ब्रेव म्हणजे सर्व शूर लोक. सर्व शूर लोक अशा पद्धतीनं द चा वापर होतो. एखाद्या सामान्य नामावर जोर देत असताना द वापरतात. सामान्य नामावर जोर देत असताना द वापरतात. जसे की दिस इज द प्लेस. दिस इज द प्लेस वेअर आय वॉन्ट टू गेट ऑफ. हीच ती जागा आहे जी मला सोडून जायची आहे. अशा पद्धतीने त्या जागेवरती स्ट्रेस दिलाय, त्याच्यामुळं द हे उपपद इथं वापरायचं आहे. त्यानंतर प्रतिनिधित्व करणाऱ्या एखाद्या सामान्य नामापूर्वी सुद्धा द वापरतात. प्रतिनिधित्व करणाऱ्या सामान्य नामापूर्वी द वापरतात. जसं की द डॉग इज ॲन ऑनेस्ट ॲनिमल. या ठिकाणी द आणि डॉग, डॉग हे सामान्य नाम आहे, द हे त्यासाठी वापरलेलं डेफिनेट आर्टिकल आहे. द डॉग इज ॲन ऑनेस्ट ॲनिमल. कुत्रा हा प्रामाणिक प्राणी आहे, परंतु एकटा कुत्रा नाही तर सर्वच कुत्रे या ठिकाणी एकत्रितरित्या प्रतिनिधित्व म्हणून एकाच नाव घेतलं गेलंय म्हणून द वापरलंय. म्हणजे प्रतिनिधित्व करता असेल तर द वापरावं लागतं. त्यानंतर डावी बाजू उजवी बाजू असं सांगत असताना द वापरतात. बाजू सांगत असताना द लेफ्ट, द राईट हे सांगत असताना द हे आर्टिकल वापरतात. मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं एकदा उल्लेख केलेल्या सामान्य नामाचा जर पुन्हा पुन्हा उल्लेख होत असेल तर त्यावेळेस पण पहिल्या वापरापूर्वी अनिश्चित उपपद वापरतात आणि जर तेच सामान्य नाम पुन्हा पुन्हा येत असेल तर तिथं द वापरावं लागतं. त्यानंतर आता संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख करत असताना आडनावापूर्वी द वापरतात. कसं? संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख करताना द वापरतात. जसं की एक्झाम्पल पहा, मग समजेल. वी आर इन्व्हायटेड बाय.
वी आर इन्व्हायटेड बाय द कर्निक्स. द कर्निक्स फॉर टी. या ठिकाणी कर्णिक हे आडनाव आहेत. कर्णिकांनी आम्हाला चहासाठी बोलावलं. कर्णिक हे आडनाव आहे. आडनाव आधी द वापरलंय कारण कर्णिक्स हे संपूर्ण कुटुंबाचं प्रतिनिधित्व करणारा हा शब्द आहे, म्हणून द वापरलं गेलंय. आता विशेषणापूर्वी उपपद वापरत नाहीत हे आपल्याला माहित आहे, परंतु एखाद्या विशेषनामाचा वापर दुसऱ्या विशेषनामाला उपमा देण्यासाठी जर होत असेल तर त्यावेळेस द वापरावं लागतं. जसं की उदाहरण घेऊन आपल्याला समजेल ते, कालिदास इज कॉल्ड द शेक्सपियर ऑफ इंडिया. कालिदास या कवीला भारताचा शेक्सपियर असं म्हटलं जातं. शेक्सपियर हे नाव आहे, त्याच्या आधी द वापरलंय. उपमा देण्यासाठी जर आडनावाचा वापर होत असेल तर त्या ठिकाणी द वापरलं जातं. सेम या शब्दापूर्वी द वापरतात. सेम पूर्वी द वापरतात. द सेम बुक, द सेम स्टुडंट अशा पद्धतीनं. द सेम बुक, द सेम स्टुडंट या पद्धतीनं द वापरलं जातं. आता द हे उपपद देशवासी, प्रांतवासी यांच्या नावापूर्वी वापरतात. पहा, देशवासी किंवा प्रांतवासी यांच्या नावापूर्वी द वापरतात. द इंडियन, द महाराष्ट्रीयन. द इंडियन, द महाराष्ट्रीयन. देशवासी, प्रांतवासी यांच्या नावापूर्वी द वापरतात. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला उपपद इंग्रजी भाषेमधले आपण पाहिले. इनडेफिनिट आर्टिकल 2 आहेत आणि डेफिनिट आर्टिकल ए आहे. डेफिनिट म्हणजे निश्चित आहे, इनडेफिनिट म्हणजे अनिश्चित आहे. तर आपणास हा व्हिडिओ नक्की समजलेला असेल. समजलं नसेल तर पुन्हा एक वेळेचा अभ्यास करा. सर्व बाबी याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत, कुठलीही गोष्ट सोडलेली नाही. आर्टिकल हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. इंग्रजी व्याकरण समजायसाठी, ग्रामर समजायसाठी सगळ्यात आधी आर्टिकल समजणं गरजेचं आहे. आर्टिकल हा इंग्रजी व्याकरणातील पहिला टॉपिक आहे आणि आर्टिकल्स जर आपण व्यवस्थित समजून घेतले तर आपल्याला पुढचे सर्व भाग समजतील. आशा आहे की आपल्याला संपूर्ण इंग्रजी ग्रामर परफेक्ट होईल आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं वाक्यरचना आपल्याला करता येईल अशी अपेक्षा. आता यानंतर आपण आर्टिकल्सच्या वापराच्या बाबतीमध्ये 10 उदाहरणं घेऊन आपण ते पाहणार आहोत. याच्यामध्ये पहिलं उदाहरण आपण घ्यायचं आहे. पहिलं उदाहरण, ही वॉज कॉल्ड टू व्हिजिट. डॅश डाईंग बॉय. आणि या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे. आता आर्टिकल कोणतं वापरायचं आहे हे सांगितलं जात नाही, परंतु आपल्याला अ, एन आणि द यापैकी एक आर्टिकल वापरायचं आहे. तर या ठिकाणी बॉय हे सामान्य नाम आहे, बरोबर. बॉय हे सामान्य नाम आहे आणि डाईंग हे काय आहे तर विशेषण आहे, म्हणजे हे कॉमन नाव नाही आणि हा आहे तो ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह. मग बॉय ह्या सामान्य नामासाठी विशेषण आलं आहे. मग विशेषणाची सुरुवात डाईंग म्हणजे ड ने झालेली आहे, म्हणून इथं अ येणं गरजेचं आहे.
कारण हा जो बॉय आहे ह्याची निश्चित ओळख झालेली नाही, म्हणून उत्तर असं येऊ शकतं, ही वॉज कॉल्ड टू व्हिजिट अ डाईंग बॉय. अ डाईंग बॉय आणि अला इथं अंडरलाईन करायची. अशा पद्धतीनं आता दुसरं उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण, डॅश गीता डिक्लेअर्स लोकसंग्रह और वेलफेयर ऑफ द पीपल. वेलफेअर ऑफ द पीपल. आता या ठिकाणी गीता हा शब्द आहे आणि इथं आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे. तर गीता हे या ठिकाणी धार्मिक ग्रंथाचं नाव आहे, धार्मिक ग्रंथ आहे. मग आपण पाहिलेल्या नियमाप्रमाणे धार्मिक ग्रंथाच्या नावाआधी द वापरतात, त्यामुळे इथं द वापरा, THE. टी कॅपिटल लिहा कारण वाक्याची सुरुवात आहे आणि त्याप्रमाणे आन्सर लिहून टाकायचं. तिसरं उदाहरण घेऊया. तिसरं उदाहरण, डॅश फर्स्ट इव्हेंट was the 100 meter race. आणि इथं आता कुठलं आर्टिकल सांगितलं आहे, तर आपण क्रमवाचक संख्या फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ ह्या क्रमवाचक संख्येच्या आधी द वापरतात. हा नियम आपण पाहिलेला आहे, त्याप्रमाणे इथं द वापरावं लागेल. दचा T कॅपिटल लिहा कारण वाक्याची सुरुवात आहे. पुढचं उदाहरण बघूया. चौथं, आय लव माय डॅश इंडिया. तर या ठिकाणी इंडियाच्या आधी तुम्हाला आर्टिकल वापरायचं आहे. इंडिया हे काय सामान्य नाम नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, इंडिया हे काय आहे तर विशेष नाम आहे. विशेष नाम म्हणजे ठेवलेले नाव आहे, हे विशेष नाम आहे आणि विशेष नामापूर्वी कोणतंही प्रकारचं उपपद वापरत नाहीत, म्हणून इथं 0 आर्टिकल येणार आहे. पाचवं उदाहरण पाहूया. मिस्टर पाटील हॅज डन डॅश एक्सलंट जॉब आणि डॅशच्या ठिकाणी आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे. जॉब हे सामान्य नाम आहे. जॉब म्हणजे नोकरी, नोकरीचं वेगळं नाव असतं, जसं की टीचर, इंजिनियर, लॉयर, काही असेल ते. आणि एक्सलंट हा त्यासाठी आलेला, हा कॉमन नाव नाही, आणि एक्सलंट हा त्यासाठी आलेला, जॉबसाठी आलेला ॲडजेक्टिव्ह आहे. बरोबर. मग एक्सलंटचा ई म्हणजे स्वराने सुरुवात झाली, ई एक्सलंट, ए असं त्याचं सुरुवात आहे. मग ए हे जे आहे ते स्वर आहे, त्याच्यामुळं इथं एन हे आर्टिकल येणं अपेक्षित आहे. ठीक आहे. पुढचं उदाहरण बघूया. 6वं, आय बॉट डॅश डझन ऑफ ऑरेंजेस. आय बॉट डॅश डझन ऑफ ऑरेंजेस आणि डॅशच्या ठिकाणी तुम्हाला आर्टिकल वापरायचं आहे. तर इथं डझन, तर अ ह्या आर्टिकल इथं आला पाहिजे, कारण डझन हा जो शब्द आहे तो शब्द इथं पुन्हा ॲडजेक्टिव्ह आहे आणि ऑरेंज आणि डझनची सुरुवात ड न झाली, त्यामुळे अ या ठिकाणी आर्टिकल येणं अपेक्षित आहे. त्यानंतर 7वं उदाहरण पाहूयात. माय अंकल इज डॅश युनियन लीडर. या ठिकाणी
युनियन हे कॉमन नाव नाही. युनियनचा यू जो आहे तो इथं स्वर दिसेल तुम्हाला, परंतु ह्याचा उच्चार य न होतोय, युनियन य होतंय. य हे स्वर नसून व्यंजन आहे, म्हणून अ इथं येणं अपेक्षित आहे. त्यानंतर 8वं उदाहरण पाहूयात. in almost every cave, comma, there is dash inner temple. आता या ठिकाणी डॅश आहे आणि इथं टेम्पल आणि इनर. टेम्पल हा कॉमन नाव नाही आणि इनर हा ॲडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे. मग आता इथं ॲडजेक्टिव्हचा इनर, ई न र, ई हा काय आहे तर स्वर आहे, त्यामुळे इथं ॲन हा आर्टिकल येणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर 9वं उदाहरण पहा. माय गुरु वॉज डॅश परफेक्शनिस्ट, आणि याच्यामध्ये परफेक्शनिस्ट हा कॉमन नाव नाही आणि त्याची सुरुवात पने झालेली आहे, म्हणून अ वापरणं इथं अपेक्षित आहे. त्यानंतर 10वं शेवटचं उदाहरण पाहूया. ॲज डॅश MP, कॉमा, मिस्टर पाटील हॅज डन many good things for people. आता या ठिकाणी आर्टिकल वापरायचं आहे MP ए आलेला आहे, त्याच्यामुळे इथं ॲन वापरणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीनं आर्टिकल्स हे वापरणं अतिशय सोपं असतं. 3 प्रकारचे आर्टिकल आणि प्रत्येक आर्टिकलचे नाव आणि त्याची नियमावली व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्हाला कोणत्याही ठिकाणी आर्टिकल वापरताना अडचण येणार नाही. यासारखी शेकडो उदाहरणं आपण घेऊ शकतो, परंतु एवढे 10 उदाहरणं सफिशियंट आहेत. आपण आर्टिकल हा टॉपिक पाहिला. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचा टॉपिक घेऊन येत आहोत. तोपर्यंत नमस्कार.